हॅलो नमस्कार, मी सुजाता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मैत्रिणींनो, आज ना मी माझ्या माहेरच्या यात्रेला गेले होते. तर आता हा व्हिडिओ जो आहे ना, हा महाशिवरात्रीचा तेव्हा आहे, कारण माझ्या माहेरामध्ये ना महाशिवरात्रीची प्रचंड मोठी अशी यात्रा भरते आणि त्यानिमित्तानं जे काही लेकीबाळी असतात, म्हणजे सासरवरून आपल्या माहेरी येतात. जवळपास ही यात्रा 15 ते 20 दिवसाची असते आणि त्यावेळी आमच्या गावाचा माहोल काहीतरी वेगळाच असतो. तर आज असंच झालं होतं, आम्ही सगळेजण गेलो होतो. मला माहिती आहे हा 1 महिना लेट तुम्हाला व्हिडिओ मिळत आहे, पण काय करणार, लेकराची एक्झाम होती आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला अपलोड करणं झालं नाही, एडिटिंग करणं झालं नाही. त्याचमुळे पण मी म्हटलं की एवढ्या मेहनतीनं हा व्हिडिओ बनवलेला आहे तर शेअर तर नक्कीच करावा लागेल, कारण की काय आहे की आपल्या सुंदर अशा आठवणी ज्या आहेत ना त्या देखील यूट्यूबवरती सेव्ह राहतील म्हणूनच. आणि इतका म्हणजे शूट केला आम्ही, म्हणजे आनंदात पण आम्ही ती यात्रा साजरी केलीच, पण त्यानिमित्तानं इतकं शूट केलं होतं की YT वर टाकायचं, यूट्यूबवरती टाकायचं म्हणून. आणि त्याचमुळे ना मग मी राहावलंच नाही मला आज. आणि आज शेवटी मला वेळ मिळाल्याच्या नंतर ना मी एडिटिंग केलं, व्हॉइस ओव्हर केलं आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि यात्रेचे ब्लॉग बघायला मला तरी प्रचंड आवडते, अपेक्षा करते की तुम्हाला पण आवडत असेल. त्याचमुळे बाजूला काळं बटन दिलेलं आहे, ते दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असे आनंदातील क्षण असतील माझ्या आयुष्याचे किंवा वेगवेगळे टिप्स असतील, अशा भरपूर अशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे. तर म्हणतात ना की नातवाचा जर सगळ्यात चांगला कोणी मित्र असेल तर ती म्हणजे आजी असते, नाजोबा असतात. जे आई म्हणजे माझे आता लहानपणी ना आई थोडीशी म्हणजे स्ट्रिक असते. आपल्यासोबत तरी असंच झालेलं आहे की आपल्या आईवेळचे आई वडील ना खूप स्ट्रिक होते, पण तेच आई वडील आता जेव्हा नातवांसोबत बाहेर फिरायला जातात तेव्हा सगळ्यात चांगला मित्र म्हणा किंवा सगळ्यात चांगला दोस्त म्हणा, जर घरामध्ये कोणी आढळत असेल तर त्या नातवांचे आजी आजोबा असतात. असंच होतं, आईचा हा पहिला अनुभव होता. म्हणजे माझ्या भाच्यासोबत म्हणजेच पठ्ठ्यासोबत तिनं या ट्रेनमध्ये बसण्याचा निर्णय घेतला. म्हणजे ती नाहीच म्हणत होती, पण मी आग्रह केला, आई कधीतरी एखाद्या वेळ आमचंही आई आणि हेच आनंदाचे क्षण तू पण जग, म्हणून आम्ही जबरदस्ती आईचं तिकीट काढायला लावलं. आणि पठ्ठ्यासोबत जे आहे म्हणजे तो एकटा घाबरू नये म्हणून या ट्रेनमध्ये ना आजी आणि नातवाचं आम्ही तिकीट बुक केलं होतं. इतकी मजा येत होती. सुरुवातीला पठ्ठ्या एवढा एक्सायटेड होता, म्हणजे ह्या ट्रेनमध्ये त्याला काही भिला वगैरे नाही किंवा घाबरला नाही आणि मस्त मला बाय करत होता. सुरुवातीला त्याला कळालंच नाही की त्याची आतू म्हणजेच मी कुठं थांबलेली आहे म्हणून. तर अंदाजे पंच बाय बाय असं म्हणत होता. त्याला खूप मजा आली या ट्रेनमध्ये. मला तरी वाटत नाही की त्यानं जो ओरिजिनल ट्रेनचा प्रवास असतो तो फार केलेला आहे म्हणून, पण म्हणजे घरी गाडी असल्यामुळे किंवा जास्त असं अंतर तो काही जात नाही जास्त दूरवर, तर म्हणून 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरवर जातो. पण हा पहिला अनुभव होता त्याला की यात्रेमधल्या ट्रेनमध्ये. त्याची ही यात्रा जवळपास 2री ते 3री यात्रा आहे, पण लास्ट इयर त्याला काही कळत नव्हतं. आता त्याला कळत होतं, त्याला छान बोलता येत होतं, म्हणून त्यानं ह्या मस्त ट्रेनचा आहे ना ते इतका सारा आनंद घेतला. आणि त्याच्यावर चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला पण खूप मजा आली आणि अपेक्षा करते की आईला पण आली असेल म्हणून. तर असं झालं. आणि त्यानंतर आता सगळीकडे तुम्ही बघू शकता खूप झोके आले होते, वेगवेगळ्या 4 व्हीलर हे जे गाड्या आहेत ना हे पण आल्या होत्या, कानातले आले होते, मेकअपचं सामानाचं तर काही विचारूच नका. भरपूर साऱ्या अशा म्हणतात ना त्याला व्हरायटीज होत्या, सगळं काही होतं. आणि आम्ही इथं बसलो. आणि यात्रा करायचं असेल आणि 4-5 जर लेकरं सोबत असतील ना तर तेव्हा मजा तर खूप येते, पण खरं सांगू का तेवढंच डोक्याला ताण पण असतो की त्यांना बसला मग मला पण बसायचं आहे, हट्ट पण असते, जिद्द पण असते. आणि एक दिवस आम्ही टोटली यांच्यासाठीच काढला होता, लेकरांसाठी. आमची अदर काही शॉपिंग झाली का नाही झाली याच्याशी आम्हाला घेणं देणं नव्हतं, पण पहिल्यांदा म्हटलं की आज जे आहे ते झोके वगैरे एन्जॉय करून यायचं. आणि त्याचमुळे आम्ही सकाळी 7 वाजता सायंकाळी ना 7 वाजता मस्तपैकी तयार वगैरे होऊन निघालो होतो. स्वयंपाक वगैरे आम्ही ऑलरेडी करूनच गेलो होतो, त्यामुळे स्वयंपाकाचंही काही टेन्शन नव्हतं. आणि यात्रेमध्ये पण खायला पियायला सगळं असतेच की, आणि इथे यात्रेमध्ये येऊन जर खाल्लं पिलं नाही तर मग काय मजा येणार. त्यासाठीच आताच नेमके जेवण वगैरे करून आम्ही संध्याकाळी 7 वाजता इथे आलो होतो. हा झोका ना, ह्या झोक्यामध्ये पण म्हणजे 4 व्हीलरमध्ये पण त्यांनी बसले, म्हणजे पिल्लू असेल माझा किंवा पठ्ठ्या असेल. ते झाल्याच्या नंतर परत आम्ही या झोक्याकडे आलो, कारण प्रत्येक झोक्यामध्ये खेळायचंच असं आम्ही ठरवूनच आलो होतो. त्यानंतर पिल्लू ह्या झोक्यामध्ये बसला. या झोक्यामध्ये त्याला पहिल्यांदा काही नाही वाटलं, पण नंतर तो थोडं घाबरायला लागला आणि पोटात गुदगुल्यासारखं व्हायला असं त्यानं म्हणायला लागलं. पण काही हरकत नाही, त्यानं बसला, त्या गोष्टीत एन्जॉय केला. पहिले मला तरी लहानपणी या गोष्टीची भीती वाटत होती, पण आता लेकरांना अजिबात घाबरत नाहीत. म्हणजे आम्हाला वाटलं होतं की तो मोठ्या झोक्यामध्ये बसणार नाहीत, पण पुढे ते मोठ्या झोक्यामध्ये पण बसायला तयार झाले. तर असं झालं. सगळीकडे तिकीट आता इतकं म्हणजे वाढलं होतं, महाग झालं होतं. आमच्या वेळी 30 किंवा 20 रुपये तिकीट होतं, पण यावेळी चक्क 70 रुपये आणि 80 रुपये तिकीट झालं होतं. त्याचमुळे पण आता 80 झालं काय 100 झालं काय, म्हणतात ना की उत्साहाला किंवा मग आपल्या हौसेला मोल नसतं, त्या प्रकारे आम्ही पण आधीच गल्ले भरून ठेवलेले असतात. आणि लहान लेकरं म्हणजे आमच्या काळातही असं होतं, आता भरतात की नाही ते मला माहिती नाही, पण आमच्या काळामध्ये असं होतं की यात्रेसाठी एक आम्ही गल्ला करायचा आणि पाहुणे जर आपल्या घरी कोणी आले आणि त्यांनी जर आपल्याला खाऊसाठी पैसे दिले की ते पैसे आम्ही गल्ल्यामध्ये टाकत होतो. म्हणजे की 1 वर्षानंतर जी यात्रा येते तर त्याची
जी वाट बघायची असते ती 1 वर्ष आधीपासून सुरू होत होती. आणि त्याचमुळे मग आता ते झाल्याच्या नंतर आम्ही या मोठ्या झोक्याकडे आलो. म्हणजे याच्यापेक्षाही मोठा झोका अजून होता. म्हटलं सुरुवातीला या झोक्यामध्ये बसा आणि हे झोका जो आहे या झोक्यामध्ये पण आम्ही आलो. खरं तर लेकरांना घेऊन बसण्यामध्ये पण वेगळी मजा आहे आणि आम्ही घाबरत नाही. त्याच्यामुळे मी आणि माझे भाऊजी पण खूप इंटरेस्टेड आहे. तिला पण ह्या झोक्यामध्ये वगैरे बसायला आवडते. ठीक आहे, आता ती काही ठिकाणी असं ऐकायला येते की इथे असं झालं तसं झालं, काही प्रकरण घडतात, पण इथे काही नाही. आम्ही मस्तपैकी म्हणतो ना सेफली बसलो. त्यानंतर आता हे सगळं तुम्हाला माहोल दाखवण्याचा मी प्रयत्न केला, पण बघू शकता तुम्ही प्रत्येकजण आपल्या घाईमध्ये आहे, प्रत्येकजण आपल्या धुंदीमध्ये आहे, प्रत्येकजण स्वतः आहे ना इथे मस्तपैकी यात्रा एन्जॉय करायला आलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता की इतके सारे म्हणजे असं काही नाही आहे की या यात्रेमध्ये फक्त विशिष्ट वयाचेच आहेत. एकदम लहान लेकरांपासून ते म्हातारा वयापर्यंत इथे सगळे आले होते. एक आजी तर इतकी म्हातारी होती आणि विशेष म्हणजे तिला इंटरेस्ट बघा ना की ती आजी ना की अशा मोठ्या झोक्यामध्ये पण बसली आणि तिला दोन्ही लेकींनी तिच्या धरून आणलं होतं, बसवलं होतं, तिने ते देखील एन्जॉय केलं. आणि मला असे लोक खूप आवडतात की जे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक क्षणाला जगून घ्यायचा प्रयत्न करतात. कारण की हेच आहे खरं तर जगण्याचा अनमोल मंत्र म्हणतो ना आपण, तोच की प्रत्येक क्षण हा चांगला जगला पाहिजे, अजून काही नाही. त्यानंतर आम्ही इकडे मोठ्या झोक्यामध्ये आलो होतो. इतका मोठा झोका होता म्हणजे जर वर गेल्यानंतर पूर्ण गाव तिथून दिसेल इतका मोठा झोका होता. फायनली आम्हाला वाटलं नव्हतं की माझी भाची बसेल. ठीक आहे, मला पिल्लूचं माहिती आहे की तो हट्टी आहे, जिद्दी आहे, तो बसेलच, पण मला माझ्या भाचीवर विश्वास नव्हता की ती या मोठ्या झोक्यामध्ये पण बसेल. पण ही करू ती म्हणली आता मला पण बसायचं या झोक्यामध्ये. सो आम्ही फायनली तिथून तिकीट काढलं, त्या झोक्यामध्ये पण बसलो आणि इतका एन्जॉय केला की तुम्हाला काय सांगू. वरून जेव्हा झोका खाली येतो ना तेव्हा खूप पोटामध्ये गुदगुल्या होतात, पण आम्ही बसलो आणि छान एन्जॉय केला. त्यानंतर आता इकडे आम्ही आलो होतो काहीतरी खायला प्यायचं. आता बराच वेळ झाला होता, म्हटलं लेकरांना पण काहीतरी खायला प्यायला द्यावं. त्यासाठी आम्ही खाण्यापिण्याच्या स्टॉलकडे आलो होतो. आता सुरुवातीला आम्ही ठरवलं की आईस्क्रीम खायचं. आईस्क्रीम दिसायला फक्त छान होती, टेस्टला काहीही छान नव्हती. लिटरली तो फक्त बर्फच होता. पण खरं सांगू का की जेव्हा आपण मोठमोठ्या मॉलमध्ये पण जातो ना तर त्यावेळी अशा खूप चांगला खूप टेस्टी जरी खायला भेटलं तरी तो आनंद मात्र मला नाही वाटत जो की नाही असा सगळ्या लोकांमध्ये येतो. ह्या आनंदाचं खरं सांगते म्हणजे काय म्हणतात त्याला की काही चॅलेंजेस नाही आहे, काही होऊ शकत नाही, तुलनाच कशासोबत होऊ शकत नाही या गोष्टींची. तर असं झालं, भरपूर साऱ्या आईस्क्रीम पठ्ठ्यानंतर आमच्या 5 ते 6 आईस्क्रीम ॲट अ टाईम खाल्ल्या आणि पचवल्या देखील. पण मला वाटलं होतं की त्याला काही म्हणजे लहान लेकरांना सहन होत नाही असं होईल, पण त्याने ते छान खाल्लं पण पचवलं पण. त्यानंतर आम्ही इकडे आलो स्टॉलमध्ये. आता पिल्लूला भूक लागली होती आणि ते जे बटाट्याचे गोल रॅप असतात ना याला काय म्हणतात मला एक्झॅक्टली माहीत नाही, पण हे ना तो खायला गेला आणि ह्याची टेस्ट पण मी बघितली, पण ह्याची टेस्ट थोडीशी आंबट गोड म्हणतो ना त्या प्रकारची होती. मला काही नाही आवडली, पण लेकरांना काय त्या मजेमध्ये, त्या उत्साहामध्ये आणि त्या यात्रेच्या आनंदामध्ये त्यांना जे भेटलं ते त्यांनी खाल्लं, यातच आम्हाला समाधान वाटते. की मला हे नाही खायचं, मला ते नाही खायचं असा हट्ट कुणीही केला नाही, ना भाचीने केला, ना माझ्या मुलांनी केला किंवा ना मग भाच्याने केला. मस्तपैकी त्यांनी हे एन्जॉय केलं. इतकं गरम होतं आणि पिल्लूला वाटत होतं की कधी थंड होते, कधी खाऊ आणि कधी दुसऱ्या झोक्यामध्ये बसू, असं चाललं होतं. सो हे आहे ना आम्ही मस्तपैकी हे खाल्लं पिलं. आता हे लेकरांनी तर हे खाल्लं, पण आम्हाला पण काहीतरी खायचं होतं. आता आम्हालाही भूक लागली होती आणि आपलं काय असतं सगळ्यात जास्त आवडतं म्हटलं तर पाणीपुरी. सो पाणीपुरी आम्ही खायला गेलो आणि पाणीपुरीमध्येही सांगते काहीही टेस्ट नव्हती, नुसतं पुऱ्या आम्ही एन्जॉय केलं, पण त्यांनी काही पोट भरलं नाही. त्यानंतर आम्ही मंचुरियन खायचं ठरवलं आणि मंचुरियनमध्ये पण म्हणजे लिटरली सॉरी म्हणावं लागेल मला या गोष्टीला, पण नुसते ना त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्सच नव्हते, मैद्याचे बॉल्स होते. पण मग घोडसाळीचं गवत खाते भूक लागलीनंतर असं झालं होतं. त्यामुळे आम्ही आलो, सगळ्यांसाठी एक प्लेट घेतल्या होत्या आणि चिऊ आणि त्याची मम्मी खात होती, मी आणि पिल्लूनी खाल्लं ते. आणि त्यानंतर आम्ही बांगड्याकडे आलो होतो. खरं तर हे बांगड्या जेव्हा आम्ही घ्यायला गेलो होतो ना त्यावेळी लेकरांना आम्हाला ते घेऊच द्यायचं नव्हतं, कारण की त्यांचं एकच होतं की आम्हाला खेळायचं आहे, आमची खेळणी घ्यायची, आमच्याकडे लक्ष द्या. पण जाता जाता हे दुकान लागलं तिथे आणि म्हटलं की चला बांगड्या बघावं म्हणून मी बघितले. वेगवेगळ्या इतक्या व्हरायटी होत्या, इतके कलर होते, इतके वेगवेगळे पॅटर्न होते तिथं की खूप छान होते. पण तेवढा वेळ आम्हाला लेकरांनी दिलाच नाही. मग मी आणि आईनी आणि भाऊजाईने ठरवलं की आज काही आपण आपली खरेदी करायचीच नाही, फक्त लेकरांना खेळू घालायचं, त्यांची खेळणी वगैरे घ्यायची आणि नेक्स्ट डे खरेदी करण्यासाठी यायची असं ठरवलं होतं. फक्त जाताना ओव्हरऑल आम्ही एक म्हणतो ना नजर टाकत होतो की कुठं काय आलेलं आहे, कारण दुसऱ्या दिवशी देखील आम्हाला इथे यायचं होतं आणि लेकरं सोबत असले ना एका दिवशी यात्रा काही होतच नाही.
त्यानंतर इथे वेगवेगळे चौकर होते, भाचीचा शाळेमध्ये डान्स होता, तर त्याच्याचमुळे मग आम्हाला वाटलं की हा चौकर जो आहे तो तिला चांगला होईल, पण तिचा वेस्टर्न डान्स होता आणि हा चंद्रकोर तिचा सेट होता, त्यामुळे हा सेट पण आम्ही घेतला नाही आणि या सेटची किंमत पण त्यांनी 400 रुपये सांगितली, त्यामुळे तो काही कॅन्सल केला. आम्हाला म्हटलं एका दिवसाच्या डान्ससाठी एवढा महाग लागणारच नाही. आणि राहिली गोष्ट ती जर समजा ठीक आहे तिच्या जर ड्रेसची कंडिशन असली असती की जर समजा तो असला असता पारंपरिक ड्रेस तर आम्ही हा चंद्रकोर वगैरे घेतला असता, पण ते काही आम्हाला नाही आवडलं. तिचा मॉडर्न ड्रेस होता, त्यामुळे तिला ज्वेलरी देखील आम्हाला तशीच घ्यायची होती, त्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं आणि त्यानंतर हळदी आणि कुंकू घेण्यासाठी इथे आलो. असं असतं की म्हणजे यात्रेमध्ये गेल्यानंतर ना पहिल्यांदा मंदिरात जातात आणि देवाची पूजा वगैरे झाल्याच्या नंतर मग हळद कुंकू वगैरे घेतात किंवा मग बायका प्रसाद घेतात आणि मग बायका बांगड्या वगैरे भरतात, अशी प्रथा आहे. पण लेकरांमुळे ना आम्हाला एक दिवस ते मंदिरात जाण्याचं कॅन्सल करावं लागलं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला मंदिरात जावं लागलं. म्हणजे गेल्यानंतर लेकरं अजिबात यायला तयारच नव्हती आणि ते डायरेक्ट त्यांनी ना यात्रेच्या जिथे झोका वगैरे लावलं होतं तिथं गेले आणि तिकडे खेळत होते, त्यामुळे मग आम्हाला त्यांच्या मागे जावं लागलं आणि पहिल्यांदा यात्रा करायचं ठरवलं होतं. तसं मला वेगवेगळी भांडी देखील घ्यायची होती, पण ते आज पॉसिबल नव्हतं. असं ठरवून जे काही हळदी कुंकू वगैरे आहे ते आम्ही पहिल्यांदा घेतलं आणि लेकरांची खेळणे घेतली, लेकरांना खाऊ घातलं, लेकरांना भरपूर सारं खेळू घातलं आणि त्यानंतर आता आम्ही बघू शकता. फक्त पहिलं आम्हाला वाटलं होतं की पठ्या किती त्रास देईल, पण पठ्यानं अजिबात त्रास दिला नाही. त्याला एक जरी वस्तू खेळायला भेटली ना तर ते घ्यायचा आणि घेऊन दिली ना त्याला तर तो ते घ्यायचा आणि त्या जो मोठं पटांगण वगैरे असते किंवा त्याला चांगली जागा मिळाली की तो तिथे खेळायचा, असं होतं. आणि तिला हे घेऊन दिलं, मला हे घेऊन दिलं, हे तर आमच्या सोबत चालूच होतं. वेगवेगळे बॉल आले होते, फुगे आले होते, गाड्या होत्या आणि भरपूर सारं होतं. म्हणजे मॅजिक प्ले पार्टी वगैरे असते लेकरांची, ते सगळं अवेलेबल होतं. आणि जात असताना मला ह्या मावशीवर नजर पडली. बघा ना, ह्या मावशी इतक्या छान बोलत आहेत की तुम्हाला काय सांगू. गोबीची बरं, आता इथं जेवायचं नाही तर झोपायचं. बरं बरं, काका तुम्ही दोघंच जण आहात का? कोणत्या गावच्या मावशी? हा, औंढा. औंढा पप्पू, असली तांब्याची होते वाटते ना तुझं तांब्याचं काढा तिकडे आहे रे माझ्या पर्स मध्ये. कसे दिले बाबा काका? 30 रुपयाला. कितीला द्यायला? 25 रुपये. नाजूक आहे का? 40 रुपयाची हे 60 रुपयाची घेतली कशी मग? नाही 60 रुपयाची. नाही 60 रुपये हे घ्या पैसे. सो यात्रेमध्ये सगळ्यांना सगळं घ्यायचं होतं आणि त्याच दिवशी माझा मामा घरी आला होता, त्यासाठीच मामासाठी जी अंगठी आहे ती अंगठी, तांब्याची अंगठी जी असते अंगावर असावी म्हणतात, पित्त वगैरे होत नाही, त्यामुळे जे मामासाठी अंगठी आहे ती अंगठी आई इथे घेत होती. आणि त्यानंतर इथे आम्ही म्हणजे ज्यांना घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आम्ही. आणि त्यानंतर ह्या मावशीचा स्वयंपाक हे बघून मी एवढे आश्चर्यचकित झाले. त्यांचं खाणं तिथं त्यांनी बनवतात भाकरी वगैरे, आणि बघा ना हातावर किती छान भाकरी बनवतात, तर तुमच्यासोबत शेअर करते. बोला इकडे, चेहरा इकडे दाखवली. हातावरची भाकरी करायला मावशी पहिल्यापासून अशीच बिना आदानाची, थंड पाणी टाकून. बापरे, थापून येत नाही आम्हाला, अशी हातावरची येत नाही. हा, काय फरक असते मावशी त्या भाकरीत आणि या भाकरीत? हातावरच्या भाकरीमध्ये आणि या भाकरीत काय फरक असते? कारण काय असेल बरं? याच्यावर पाणी फिरवायची नाही गरज आता, बस असंच. तरी घरी चुला असली तर खाली शेक कडक होती. हा, आता चुला बनवून बरीच शेकून घेतली.
बरोबर नाही, वरीच शेकली. बरोबर आहे ना. 4 भाकरी करायच्या. बस झाल्या. बस झालं. पातळ पातळ. आता लागेल बापू ते. जेव्हाची भाकरी कोणत्या कोणत्या जत्रा केल्या मावशी? आपलं हे इस्लापूर केलं, हां नांदगाव, इस्लापूर, हां. कैलास टेकडी केलं, असं त्यांच्या टेकडी, जत्रा करीत कैलास करीत टेकडी, आता होळीला घरी जायचं. होळीला सगळ्या संपल्या जत्रा हो. असं का? आता म्हणजे तरी आपली एक जत्रा काय आहे? कोरादेवी कोरा देवीला हां. जायचंय जायचे. मग घरी बसायचे, उन्हाळ्यात जात नाही मग. असं का? आतापर्यंत किती जत्रा केल्या तरी? तरी आपलं पूर्ण हिवाळा. पूर्ण हिवाळा जत्राच 10-12 झाल्या? हो, 10-12 झाले. 10-12 झाले. ठीक आहे बाय मावशी. सो अशा प्रकारे जे आहे तर ह्या मावशीने सगळ्या यात्रा अटेंड केल्यात. आणि आज जेव्हाही आम्ही बाहेर येत होतो तर त्यावेळ म्हणजे आता पूर्ण यात्रा अटेंड केल्याच्या नंतर आम्ही बाहेर येत होतो तर असे फुगे होते, बलून्स होते, डोरेमॉनचे पण फुगे होते आणि हे असे लाईटचे पण फुगे होते. पण आणि लेकरांची नजर त्यावरती पडणार नाही असं शक्यच नाही. तर हा एक फुगा 50 रुपयाला, असे 3 फुगे आम्ही 150 रुपयाचे घेतले होते तिघांसाठी. आणि या यात्रेमध्ये भरपूर असतात म्हणजे असतात शंकरपट असते, कुस्ती असतात, लेझिम स्पर्धा असतात. वेगवेगळ्या शाळेचे जे लेकरं असतात ते वेगवेगळे लेझिम स्पर्धा इथे करायला येतात. त्यांचे नंबरिंग काढले जाते, प्रत्येकांसाठी बक्षीस दिल्या जातात आणि वेगवेगळ्या म्हणजे तिथे प्रोग्राम्स होत असतात. तर अशा प्रकारची आमची पहिली दिवसाची यात्रा झालेली आहे. हा यात्रा पार्ट 1 आहे. तर एवढा एन्जॉय केला की तुम्हाला काय सांगू. रात्रीचे 11 वाजले होते आणि कधी एकदाचा तिथं दिवस गेला हे आम्हाला कळालं देखील नाही. तर तुम्ही यावेळची यात्रा कोणती अटेंड केली हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला यात्रा अटेंड करायला आवडतं का, यात्रेमध्ये फिरायला आवडते का, हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मला तर खूप आवडते. या ठिकाणी खूप असा एन्जॉय होतो आणि त्याच निमित्तानं सगळ्यांच्या आमच्या गावची जेव्हा यात्रा असते त्यावेळी सगळेजण तिथे यात्रेसाठी आलेले असतात. त्यामुळे भेटीगाठी देखील आमच्या तितक्याच होतात. सगळ्यांचे भेटणं होते, सगळ्यांचं बोलणं होते आणि त्याच नंतर आता खूप उशीर झाला होता आणि आम्ही आता घरी निघालो होतो. तर हा ब्लॉग रात्री 11 वाजता संपवतोय, जेव्हा की आता सगळे झोके वगैरे बंद झालेत. ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.